नमस्कार MH29 या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत स्किल इंडिया योजनेसंदर्भात. तर स्किल इंडिया योजने काय आहे, याचे फायदे काय आहे आणि या योजनेत कोण अर्ज करू शकतो, त्या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तरपणे या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहणार. चला सुरू करूया. स्किल इंडिया योजना म्हणजे काय? भारत सरकारने युवकांना रोजगार सक्षम कौशल्य देण्यासाठी सुरू केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे. 15 जुलै 15 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया मिशनची सुरुवात केली. या योजनेचा मुख्य उद्देश युवकांना उद्योगानुसार प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी वाढवणे हा आहे. स्किल इंडिया योजनेची उद्दिष्टे: युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देणे, बेरोजगारी कमी करणे, उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, ग्रामीण आणि शहरी युवकांना प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगार व स्टार्टअपला प्रोत्साहन देणे, डिजिटल तांत्रिक आणि आधुनिक कौशल्य विकसित करणे. प्रमुख योजना आणि उपक्रम: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ही स्किल इंडिया मिशन अंतर्गत सर्वात लोकप्रिय योजना आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये: मोफत कौशल्य प्रशिक्षण, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र, काही कोर्सेसमध्ये रोजगार सहाय्य, अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम, PM अप्रेंटिसशिप, उद्योगामध्ये प्रशिक्षणाची संधी, काम करताना शिकण्याची सुविधा, स्टायपेंड मिळू शकतो. जनशिक्षण संस्था, ग्रामीण व कमी शिक्षित युवकांसाठी प्रशिक्षण, शिवणकाम, ब्युटी पार्लर, संगणक, इलेक्ट्रिशियन इत्यादी कोर्सेस. तर या योजनेअंतर्गत कोणते कोर्सेस उपलब्ध असतात? स्किल इंडिया योजनेअंतर्गत विविध क्षेत्रामध्ये प्रशिक्षण दिले जाते. संगणक व IT, डेटा एंट्री, डिजिटल मार्केटिंग, मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फिटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, हेल्थकेअर, रिटेल, ऑटोमोबाईल. स्किल इंडिया अंतर्गत विविध क्षेत्रामध्ये प्रशिक्षण दिले जाते. संगणक व IT, डेटा एंट्री, डिजिटल मार्केटिंग, मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, फिटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, हेल्थकेअर, रिटेल, ऑटोमोबाईल, हॉस्पिटॅलिटी, AI आणि डिजिटल कौशल्य. तर स्किल इंडिया अंतर्गत पात्रता काय असतात? भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. साधारणतः 15 ते 45 वयोगट. काही कोर्सेससाठी 8वी, 10वी आणि 12वी पास असणे आवश्यक. बेरोजगार युवकांना प्राधान्य. तर या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्र अशा प्रकारे: आधार कार्ड, मोबाईल नंबर, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, बँक खात्याचे तपशील. स्किल इंडिया योजनेसाठी अर्ज कसा करायचा? अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करता येते. यामध्ये skillindia.gov.in ही संकेतस्थळ आहे. तर अर्जाची प्रक्रिया अशा प्रकारे: सर्वप्रथम वेबसाईट उघडा, रजिस्ट्रेशन आणि कॅन्डिडेट पर्याय निवडा, माहिती भरा, आवडता कोर्सेस यामध्ये आपण निवडू शकतो, जवळपास प्रशिक्षण केंद्र आहे ते आपण यामध्ये निवडू शकतो. त्यानंतर अर्ज सबमिट करा. तर स्किल इंडिया योजनेचे फायदे: मोफत प्रशिक्षण, सरकारी प्रमाणपत्र, रोजगार मिळवण्याची संधी, उद्योगानुसार कौशल्य विकास, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत, ग्रामीण युवकासाठी मोठी संधी. 2025-26 मधील महत्त्वाचे अपडेट: केंद्र सरकारने स्किल इंडिया कार्यक्रम 2026 पर्यंत सुरू ठेवण्यास मंजुरी दिली असून यासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. सरकार आता गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, डिजिटल प्रमाणपत्र आणि आधुनिक कौशल्यावर अधिक भर देत आहे. धन्यवाद.